संबोधित करा। भारत माता की, भारत माता की, भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, जय भवानी, जय भवानी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना करतो। आज या इचलकरंजी शहरामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमुळे होणाऱ्या सभेत मंचावर उपस्थित असलेले आपले आमदार प्रकाश अण्णा आवाडेजी, भाजपचे ज्येष्ठ नेते सुरेश हळवणकरजी, आपले तरुण तडफदार उमेदवार आणि जे तुमच्या आशीर्वादाने 23 तारखेला रेकॉर्ड मताने निवडून येणार आहेत ते राहुल आवाडेजी, राजवर्धन नाईक निंबाळकरजी, अशोक स्वामीजी, प्रकाश दत्तवाडेजी, रवींद्र मानेजी, बाळ महाराज, अमृत भोसलेजी, पुंडलिकराव जाधव, अश्विनीताई कुबळगे, उर्मिलाताई गायकवाड, मिश्रीलाल जाजू, भाऊसाहेब आवळे, विनोद काकाणी, निवास पांढरपट्टे, अनिल माधव नाईक, वैशालीताई डोंगरे, प्रकाशराव मोरे, सुनील पाटील, गजानन महाराज गुरुजी, सुभाष मालपाणी, हिरंग खवरे, जवाहरजी छाबळा, मंचावरील सर्व मान्यवर, कोणाचं नाव सुटलं असेल तर माझी चूक नाही आहे, नाव लिहून देणाऱ्याची चूक आहे, तथापि मी माफी मागतो। खरं म्हणजे मला एका गोष्टीचा अतिशय आनंद आहे की ज्या लोकांनी नेहमी धर्माला विरोध केला, ज्या लोकांनी नेहमी या ठिकाणी एक प्रकारे आपल्याला दूषणं दिली, अलीकडच्या काळामध्ये ते लोकही रामकृष्ण हरी म्हणायला लागले आहेत। भगव्याचा जादू चालू झालेला आहे, पण लक्षात ठेवा इचलकरंजीच्या जनतेला माहिती आहे साधू कोण आणि संधी साधू कोण आहे। त्यामुळे संधी साधूंनी कितीही उसना आवांडला तरी देखील इथली जनता या ठिकाणी कोणाला निवडून द्यायचं ते त्यांचं ठरलंय। राहुल दादा तुम्ही किती नशीबवान बघा, एकीकडे प्रकाश अण्णांनी निर्णय केला, खरं म्हणजे ते लढू शकले असते, पण त्यांनी निर्णय केला की नाही, नव्या दमाच्या पिढीला, नव्या पिढीला समोर आणायचा आहे। आणि दुसरीकडे सुरेश हळवणकरांनी निर्णय केला की या नव्या पिढीला साथ द्यायची आहे। मग ज्या ठिकाणी प्रकाश आवाडे आणि सुरेश हळवणकर एकत्रित आले, रेकॉर्ड तर होगा ही, रेकॉर्ड तर बनणारच आहे। त्यामुळे खरं म्हणजे आज मला तर लक्षातच येत नाही, आज मी पहिली सभा केली नाशिक जिल्ह्यामध्ये, तिथले उमेदवार होते राहुल अहेर। मग नाशिकमध्ये सभा केली, तिथले नाशिक पूर्वचे उमेदवार हे आमचे राहुलच होते, आणि तिथनं इचलकरंजीला आलो, आता पुन्हा सभा करतोय, इथेही राहुलच आहे। पण लक्षात ठेवा हे आमचे राहुल आहेत, नाही तर तुम्हाला कन्फ्युजन होईल, हे तेवाले राहुल नाही आहेत, पप्पू गँगचे मेंबर नाही आहेत, हे आमचे खटाखटवाले नाही आहेत, हे फटाफटवाले आहेत। त्यामुळे मला विश्वास आहे
की तुमचा सगळ्यांचा या ठिकाणी आशीर्वाद मिळाला तर निश्चितपणे खरं म्हणजे एक मोठा इतिहास आहे. कलाप्पा अण्णा आवाडे असतील, या संपूर्ण परिवाराने ज्या प्रकारे सहकार क्षेत्रामध्ये एक मोठं काम केलं आणि या इचलकरंजीमध्ये आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सहकार क्षेत्र रुजवलं, आज ही नवीन पिढी त्याला निश्चितपणे पुढे घेऊन जाईल याबद्दल माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही. खरं म्हणजे आजकाल आम्हाला काही लोक सांगतायत पावसात भिजलो आता निवडून येणार. मी त्यांना सांगतो तुम्हाला तो पाऊस आहे, आमच्याकडे मतांचा पाऊस आहे, मतांचा. निवडून येण्याकरता मतांचा पाऊस लागतो. त्यामुळे खऱ्या अर्थानं या ठिकाणी मला आज ही सभा पाहिल्यानंतर मी विचार करतोय, कुठल्याही बाजूला माझी नजर गेली तरी मला लोकच लोक दिसतायत आणि सगळ्यात जास्त लाडक्या बहिणी दिसतायत. बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थानं आज आपल्याला याची कल्पना आहे की आपल्या या शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मागच्या काळामध्ये आपण विकासाची कामं केली आणि या कामांच्या माध्यमातून निश्चितपणे या ठिकाणी आपण शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम केलं. आज जसं आत्ताच आपल्याला राहुल दादांनी सांगितलं की कशा प्रकारे आपण इथल्या वस्त्रोद्योगाकरता विजेची सवलत दिली आणि तुम्ही जी मागणी केली आहे राहुल दादा, काळजी करू नका, आता पुन्हा आपलं सरकार आल्यानंतर याला सोलर सिटी मध्ये परिवर्तित करू. इथला संपूर्ण वस्त्रोद्योग हा सोलरवर आपण घेऊन जाऊ. ही विजेची बिलाची जी झंझट आहे यातनं पूर्णपणे तुम्हाला मुक्ती देण्याचं काम आम्ही करू. आज आपण पाहू शकतो महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना आपण वीज बिल माफी केली. शेतकऱ्यांच्या शेती पंपाला आता या ठिकाणी आपण विजेचं बिल आकारत नाही. पण बंधू भगिनींनो, केवळ तेवढं करून आपण थांबलो नाही, तर त्याच वेळी आपण महाराष्ट्रामध्ये शेती करता एक वेगळी शेती वीज वितरण कंपनी काढली. या कंपनीच्या अंतर्गत 14,000 मेगावॅटचे आपण सौर ऊर्जेचे प्रोजेक्ट घेतले. 2,000 मेगावॅटचे पूर्ण झाले. लवकरच 18 महिन्यामध्ये जेव्हा हे सगळे प्रोजेक्ट पूर्ण होतील, या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना 365 दिवस 24 तास आम्ही वीज देऊ आणि जी वीज आम्हाला 8 रुपयाला पडायची ती आम्हाला 3 रुपयाला पडत असल्यामुळे आमचे 15,000 कोटी रुपये वाचतील. त्यामुळे शेतकऱ्यांना आम्ही मोफत वीज देणार आहोत. त्याच धर्तीवर यंत्रमागा करता देखील आम्ही योजना तयार केलेली आहे की ज्या योजनेच्या माध्यमातून सोलरचा उपयोग करून तुमचं वीज बिल हे अत्यंत कमी करायचं आणि तुमच्या डोक्यावरची जी तलवार आहे ती नेहमी करता काढून टाकायची आणि आपण कॉम्पिटिटिव्ह हो अशा प्रकारची योजना आपण आखली आहे. एवढंच नाही तर आज आपल्या या वस्त्रोद्योगाकरता आणि विशेषतः यंत्रमागामध्ये जे लोक काम करतात त्यांच्याकरता आपल्या सरकारने निर्णय केला आणि या ठिकाणी कोलबा स्वामी यंत्रमाग महामंडळ आपण तयार केलेलं आहे. त्या महामंडळाच्या माध्यमातून यंत्रमागामध्ये काम करणारे जे कुटुंब आहेत त्यांना सर्व प्रकारच्या सोयी द्यायच्या, त्यांच्या मुलांना त्या ठिकाणी रोजगाराची संधी द्यायची, अशा अनेक गोष्टी या माध्यमातून आपण करायचं ठरवलेलं आहे. हे सगळं
करत असताना मला आपल्याला लक्षात आणून द्यायचं आहे, राज्यात जे सरकार आहे ते सरकार सातत्याने सर्वसामान्य माणसाकरता काम करताय. दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक ओबीसी मराठा धनगर एकही समाज असा नाही की ज्या समाजाकरता या सरकारने काम केलेलं नाही. आपण विविध समाजांकरता महामंडळं काढली, त्या माध्यमातून मुलांच्या शिक्षणाची सोय केली, परदेशी शिक्षणाकरता स्कॉलरशिप दिली, वेगवेगळ्या समाजाचे हॉस्टेल काढले आणि आता आपण ही देखील व्यवस्था केली आहे की आमच्या मुलांकरता आपण अप्रेंटिसची योजना आणली आहे. 10 लाख तरुणांना अप्रेंटिसच्या माध्यमातून 1 वर्षापर्यंत 10,000 रुपयापर्यंतचा त्यांचा पगार आता राज्य सरकार देणार आहे. त्यामुळे त्या मुलांना त्या ठिकाणी एक्सपिरियन्स मिळेल, 10,000 रुपये पगार देत असल्यामुळे त्यांना नोकरी मिळेल आणि त्यानंतर वर्षभरानंतर तिथेच परमनंट होतील किंवा त्या सर्टिफिकेटच्या आधारावर त्यांना लोन देऊन आपण त्यांना कामाला लावणार आहोत. आपण ठरवलंय पुन्हा एकदा आपलं सरकार आल्यानंतर आमच्या तरुणांना 15 लाखापर्यंतचं लोन हे बिनव्याजी आम्ही देणार आहोत. त्यांना त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, त्यांना धंदा करता आला पाहिजे, याकरता बिनव्याजी लोन देण्याचा निर्णय आपण घेतलाय. आणि यासोबत मला हे देखील सांगितलं पाहिजे, माननीय प्रधानमंत्री महोदयांनी प्रधानमंत्री सूर्यघर योजना आणली, ज्या योजनेमध्ये आपण जवळपास 300 युनिट पर्यंत फ्री वीज देतो. आपण निर्णय केलाय महाराष्ट्रामध्ये पुन्हा सरकार आल्यानंतर आपल्या घरगुती विजेमध्ये 30% कपात, म्हणजे विजेत कपात नाही ना तर मला लोड शेडिंग करता का. थोडं पाणी पिऊन घेतो. इचलकरंजीला 24/7 पाणी प्यायचं आहे म्हणून हे पाणी मी प्यायलोय. तुम्हाला पाणी द्यायचं आहे ना, 24/7 पाणी द्यायचं आहे म्हणून मी हे पाणी प्यायलो. आपण निर्णय केलेला आहे पुन्हा सरकार आल्यानंतर या ठिकाणी आपण सौर ऊर्जेचा वापर करून आपल्या वीज बिलामध्ये टप्प्याटप्प्याने 30% कपात ही घरगुती विजेच्या बिलामध्ये करणार आहोत. आणि एक मोठा दिलासा आपल्या सगळ्या लोकांना देण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून होणार आहे. या इचलकरंजी शहराकरता पिण्याच्या पाण्याची योजना करायची आहे. मला कल्पना आहे थोड्याशा अडचणी आहेत, काही लोक विरोध करतायत, पण काळजी करू नका. आता हे काम राहुलच्या हाताने होईल. मी स्वतः पुढाकार घेऊन सगळ्यांना बसवून असा मार्ग काढून देईल. अरे शेवटी हे आपलं सरकार बघा, आपल्याला कल्पना आहे कोल्हापूर सांगलीला सातत्याने येणारा पूर बघत असताना आपण निर्णय केला आणि वर्ल्ड बँकेतनं 4,000 कोटी रुपयाची योजना केली. आता हे सगळं पुराचं पाणी आपण या ठिकाणून नेणार आणि दुष्काळी भागामध्ये घेऊन जाणार, म्हणजे पूर देखील येणार नाही आणि दुष्काळी भागाला पाणी मिळेल. अशा प्रकारचं काम करणारं आपलं सरकार आहे. आणि म्हणून तुमचा पाण्याचा प्रश्न हा निश्चितपणे मिटवल्याशिवाय आपण राहणार नाही. मी आज या निमित्ताने सांगतो, आपल्या माननीय मोदीजींनी या ठिकाणी आपल्याला एक मंत्र दिला. काय मंत्र दिला? मोदीजींनी मंत्र दिला, विकसित भारत तयार करायचा असेल तर या भारताची 50% लोकसंख्या म्हणजे आमच्या माता भगिनी यांना सामाजिक आर्थिक परिवर्तनाचा केंद्रबिंदू बनवा. आणि म्हणून मोदीजींनी या ठिकाणी आपल्याला बेटी बचाओ बेटी पढाओ पासनं तर लखपती दीदी पर्यंतचा कार्यक्रम दिला. लखपती दीदी म्हणजे मोदीजींच्या योजनेतनं व्यवसाय स्थापून जी महिला वर्षाला 1 लाख रुपयांपेक्षा जास्त पैसा कमावते तिला लखपती दीदी म्हटलं जातं.
आज महाराष्ट्रामध्ये आम्ही 11 लाख लखपती निधी केल्या, लवकर 25 लाख करू, मग 50 लाख लखपती निधी आम्ही करणार आहोत. राहुल दादा, माझी तुमच्याकडनं अपेक्षा आहे, ही जनता तुम्हाला निवडून देणार आहे. तुम्हाला या इचलकरंजीमध्ये माझ्या 25,000 लाडक्या बहिणींना लखपती दीदी करायचा आणि त्याकरता हा देवा भाऊ तुमच्या सोबत आहे. तुम्हाला माझ्या 25,000 बहिणींना लखपती दीदी करायचा आहे. आपल्या सरकारने निर्णय घेतले, लेक लाडकी योजना आणली. घरामध्ये मुलीचा जन्म झाला तर जन्माचं स्वागत झालं पाहिजे आणि म्हणून आपण त्या ठिकाणी योजना आणली. मुलगी जन्माला आल्याबरोबर त्या ठिकाणी आपण 5,000 रुपये देतो. पहिल्या वर्गात गेली की 5,000 रुपये, चौथ्या वर्गात गेली की 7,000 रुपये, 11व्या वर्गात गेली की 8,000 रुपये आणि मुलगी 18 वर्षाची झाली की 75,000 रुपये, असे 1 लाख रुपये त्या घराला आपण देतो. मुलगी नाही, घरी लक्ष्मी आली आहे, तिचं स्वागत झालं पाहिजे, याकरता ही योजना आपण आणली. आज आपल्याला माहिती आहे उच्च शिक्षणामध्ये खर्च मोठा आहे. 2 लाख 4 लाख फी भरावी लागते. सर्वसामान्य माणसाला, गरीबाला ते परवडत नाही. आज गरीबाच्या घरामध्ये एक पोरगा असेल, एक पोरगी असेल तर ते विचार करतात आम्ही एकालाच शिकवू शकतो आणि मग पोरीला बोलवतात आणि सांगतात बेटा आमच्याकडे एकाला शिकवायचे पैसे आहेत, आम्ही तुझ्या भावाला शिकवतो, त्याला डॉक्टर इंजिनियर MBA करतो, तू आपलं काहीतरी MA BA करून टाक, कारण तुला शिकवायला आम्हाला पैसे नाहीत, आम्हाला शेवटी तुझं लग्नच करायचं आहे. किती हुशार असली मुलगी तरी देखील तिला घरी बसावं लागतं. आम्ही योजना आणली आणि मुलीच्या आई बापांना सांगितलं तुमच्याकडे मुलीला शिकवायला पैसे नसतील, काळजी करू नका, मुलीचे मामा मुंबईच्या मंत्रालयात बसले आहेत, ते मुलीचा सगळा खर्च करतील आणि आम्ही मुलींचं मोफत शिक्षण ही योजना आणली. आता मुलींना 2 लाख 4 लाख 5 लाख कितीही फी असली तरी देखील ती फी राज्याचं सरकार भरतंय आणि मुलींना आपण शिकवतोय. आपण मागच्या काळामध्ये ST मध्ये 50% कन्सेशनची योजना महिलांकरता आणली. 50% तिकीट लागायचं. त्या ठिकाणी योजना घोषित केल्याबरोबर ST महामंडळाचे लोक माझ्याकडे आले, मला म्हणाले साहेब योजना करू नका. म्हटलं का बरं? म्हणाले ही योजना केली आधीच आमची ST तोट्यात आहे, ती डबघाईला जाईल. मी म्हटलं योजना करणारच, गरज पडली तर तुम्हाला पैसे देऊ. योजना सुरू झाली. 1.5 महिन्यापूर्वी पुन्हा ST महामंडळाचे लोक माझ्याकडे आले. मी म्हटलं आता का आले? म्हणाले साहेब सांगायला आलो, काही झालं तरी ही योजना बंद करू नका. अरे म्हटलं अजब लोक आहे तुम्ही, कधी म्हणता योजना सुरू करू नका, कधी म्हणता योजना बंद करू नका, का बंद करू नका सांगा मला. म्हणाले साहेब ही योजना सुरू झाल्यापासनं इतक्या महिलांनी प्रवास चालू केला की तोट्यात असलेली आमची ST आता फायद्यामध्ये आलेली आहे, त्यामुळे ही योजना बंद करू नका. मग मी थोडी माहिती काढली. मी म्हटलं चाललं काय आहे? माझ्या लक्षात आलं अलीकडच्या काळामध्ये आमच्या लाडक्या बहिणी या आमच्या सगळ्या भाऊजींना सांगतात तुम्ही घरी बसा, आता जर तालुक्याला जिल्ह्याला जायचं तर मीच जाऊन येते, तुम्ही गेले तिकिटी दुप्पट लागतं, तिथे गेल्यावर पान तंबाखू खर्रा ठर्रा काय काय कराल, पैसे बर्बाद करून याल, मी गेली तर अर्ध्या पैशात जाऊन येते आणि आपले पैसे वाचवून येते. आणि त्यामुळे आमच्या बहिणीच आता फिरायला लागलेल्या आहेत. बहिणींना 3 गॅस सिलेंडर आपण मोफत दिले आहेत आणि त्यासोबत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण आणली आणि बहिणींच्या खात्यामध्ये 1,500 रुपये देणं सुरू केलं. मला तुम्हाला सांगितलं पाहिजे, योजना घोषित केली तर हे तुतारीवाले, उबाठावाले, काँग्रेसवाले
आम्हाला म्हणायची योजना होऊच शकत नाही, पैसा जाणारच नाही, तर जमणारच नाही, हा तर जुमलाच आहे. त्या सगळ्यांच्या नाकावर टिचून 2.5 कोटी बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर पर्यंतचे पैसे आम्ही भरून टाकले. यांचे थोबडे एवढे एवढे झाले, एवढे एवढे. पण मला बहिणींना सांगायचं आहे, बहिणींनो जरा सावध राहा. जसे आम्ही तुमचे सख्खे भाऊ आहोत, तुमचे काही सावत्र भाऊ देखील मार्केटमध्ये फिरतात. हे तुतारीवाले, उबाठावाले, काँग्रेसवाले तुमचे सावत्र भाऊ, हे तुमच्या लाडक्या बहिणीच्या आणि सगळ्या योजनांच्या विरुद्ध उच्च न्यायालयामध्ये गेले. यांचे अधिकृत निवडणूक प्रमुख हे न्यायालयात गेले आणि उच्च न्यायालयात त्यांनी मागणी केली, ही लाडकी बहीण योजना बंद करून टाका, ही लेक लाडकी योजना बंद करा, ही प्रवासाची योजना बंद करा, ही फी ची योजना बंद करा. आणि कारण काय सांगितलं? म्हणाले या योजना म्हणजे सरकारी तिजोरीतल्या पैशांचा चुराडा आहे. म्हणजे यांच्या बापाचेच पैसे आहेत, सरकारी तिजोरीतला चुराडा आहे. पण काळजी करू नका, या सावत्र भावांचा डाव साधला नाही. सख्खे भाऊ त्या ठिकाणी होते. आम्ही कोर्टात भूमिका मांडली आणि कोर्टाने सांगितलं आता ही योजना सुरूच राहील, ही योजना बंद होणार नाही. आणि बहिणींनो, आता पुन्हा सरकार आलं की 1500 रुपये नाही, 2100 रुपये बहिणींना देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे. आज आपण पाहू शकतो या ठिकाणी आपल्या सरकारचा एक एक निर्णय बघा. उसाच्या कारखानदारीवर त्या ठिकाणी इन्कम टॅक्स लागला होता. 15 वर्ष पवार साहेब त्या मनमोहन सिंगजींकडे डेलिगेशन घेऊन जायचे, टॅक्स लागतोय, टॅक्स रद्द करा. तो टॅक्स रद्द झाला नाही. आमच्या शेतकऱ्यांकडनं त्याची वसुली करा असा कोर्टाचा आदेश आला. पण आपलं सरकार आलं, आपले मंत्री सहकारिता अमितभाई शहा यांच्याकडे एक डेलिगेशन घेऊन आम्ही गेलो. ते मोदीजींकडे गेले आणि आमच्या साखर कारखान्यांवर आणि शेतकऱ्यांवर असलेला 10,000 कोटी रुपयाचा इन्कम टॅक्स एका झटक्यात रद्द झाला. आणि मोदीजींनी सांगितलं यापुढे कोणी जर शेतकऱ्याला जास्त पैसे दिले तर त्याला इन्कम टॅक्स लागणार नाही. आपल्याला इन्कम टॅक्स मधनं मुक्त करण्याचं काम हे या ठिकाणी आपल्या सरकारने केलं. समाजातले छोटे छोटे घटक आहेत या ठिकाणी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, ग्राम रोजगार सेवक, आमचा कोतवाल, आमचा पोलीस पाटील, या सगळ्यांच्या मानधनात वाढ करण्याचं काम आपण केलं. समाजातल्या प्रत्येक व्यक्तीचा विचार आपण केला. पण मला तुम्हाला या ठिकाणी एक गंभीर गोष्ट सांगायची आहे. गंभीर गोष्ट, एकीकडे समाजाचा विकास आपण करतोय, समाजाला एकत्रितपणे आपण करतोय, पण त्याच वेळी या महाराष्ट्रामध्ये काय चाललेलं आहे? या 3 पार्ट्या, ही महाविकास आघाडी आता या ठिकाणी काही लोकांचे पाय चाटते. ते एक कोणी या ठिकाणी उलेमा काउन्सिलचे प्रमुख आहेत सज्जाद नोमानी. या सज्जाद नोमानीने 17 मागण्यांचं एक निवेदन या 3 पक्षांना दिलं. त्या मागण्यांमध्ये काय मागण्या आहेत? मुसलमानांना 10% आरक्षण द्या, RSS वर बंदी टाका. सगळ्यात भयानक मागणी जर त्यातली काही असेल तर त्यातली मागणी आहे की 2012 ते 2024 या महाराष्ट्रामध्ये जेवढ्या दंगली झाल्या, त्या दंगलींमधले जेवढे मुसलमान आरोपी आहेत त्यांच्यावरचे सगळे आरोप परत घेऊन टाका, फक्त हिंदूंना आरोपी ठेवा. आणि मला लाज वाटते या 3 पक्षाची. यांनी त्यांना लेखी दिलं तुमच्या मागण्या आम्हाला मान्य आहेत. अरे शरम करा, शरम करा. या ठिकाणी समाजाला तोडण्याचं काम चाललेलं आहे. बंधू भगिनींनो, आता हे सज्जाद नोमानी या ठिकाणी म्हणतात वोटांचा जिहाद करा आणि काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार आणि उबाठाला निवडून आणा. आणि त्याही पेक्षा भयानक हे काय म्हणतायत मला तुम्हाला दाखवायचं आहे, जरा तुम्हाला ऐकवायचं आहे. अरे जरा लावा तो व्हिडिओ, लावा व्हिडिओ लावा.
और मैं ये बात जानता हूं कि महाराष्ट्र में अगर वो जीत गए तो वो दस्तूर नहीं बदल पाएंगे, लेकिन मैं इस बात की तरफ भी तवज्जो दिलाना चाहता हूं कि महाराष्ट्र के इलेक्शन ने ऐसी अहमियत हासिल कर ली है कि अगर यहाँ वो जीत गए हरियाणा की जीत के बाद, तो उसके बाद उनके हौसले बहुत बुलंद हो जाएंगे और फिर दिल्ली सरकार वो नए हौसलों के साथ दस्तूर की तब्दीली जैसे अपने नापाक इरादों की तकमील की तरफ आगे बढ़ेगी। और अगर महाराष्ट्र में उनको शिकस्त हो गई तो इत्तलात के मुताबिक दिल्ली सरकार भी बहुत दिन तक नहीं ठहर पाएगी। तो हमारा निशाना सिर्फ महाराष्ट्र सरकार नहीं है, बल्कि मरकजी हुकूमत है और मुल्क का मुस्तकबिल है। और मैंने कल एक यूट्यूब चैनल के इंटरव्यू में ये बात भी कही कि ये कैसा वोट जिहाद है जिसके सिपह सालार हैं शरद पवार, जिसके अजीम सिपाहियों में हैं उद्धव ठाकरे, राहुल गांधी, नानाजी पटोले। ये इंशाअल्लाह अगर आपके इलाके में कोई जालिम का साथ दे तो उसका बाइकआउट की। मुझे मालूम है लोकसभा के इलेक्शन में आपके कुछ लोगों ने बीजेपी का साथ दिया था। ऐसे लोगों का हुक्का पानी बंद होना चाहिए, ऐसे लोगों का सोशल बाइकआउट होना चाहिए, ऐसे लोगों से सलाम दुआ बंद होनी चाहिए। बघा काय चाललेलं आहे या ठिकाणी, अशा लोकांना पुढे करून भारतीय जनता पक्षाला मतं दिली तर त्यांचा सामाजिक बहिष्कार करा म्हणून सांगतात, या ठिकाणी वोट जिहाद करा म्हणून सांगतात। या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे पाय चाटण्याचं काम चाललंय। मुठभर लोकांच्या मागे हे लोक मिंदे झाले आहेत आणि वोट जिहाद म्हणतात। माझा तुम्हाला सवाल आहे, तुम्ही वोट जिहाद चालू देणार आहे का? अरे मी तुम्हाला अपील करण्याकरता आलो आहे। हे जर वोट जिहाद म्हणत असतील तर आपल्याला मतांचं धर्मयुद्ध करावं लागेल। मतांचं धर्मयुद्ध आज केल्याशिवाय गत्यंतर नाही आहे। आता जर थांबलो तर आपण संपून जाऊ, आता जर झोपलो तर पुन्हा उठू शकणार नाही। आणि म्हणून तुम्हाला जाग करण्याकरता आलो आहे। बंधू भगिनींनो, आता जागण्याची वेळ आहे। ही जर आपण वेळ गमावली तर पुढच्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाही। आणि म्हणून ही निवडणूक एका राहुल आवाडेची नाही आहे, ही आमच्या अस्तित्वाची निवडणूक आहे। हे आमचं धर्मयुद्ध आहे। या धर्मयुद्धामध्ये माझं तुम्हाला आव्हान आहे, तुम्हाला पेटून उठावं लागेल आणि एका एकाला मतदान केंद्रावर जाऊन यांचे नापाक इरादे दफन करावे लागतील। आणि या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला राम राज्य आणावं लागेल।